नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DIY प्लांटर्स तयार करणार आहोत। हे प्लांटर्स आपण जुन्या न्यूजपेपरपासून आणि जुन्या प्लास्टिक बॉटल्स वापरून आपण हे प्लांटर्स तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी या बॉटल्स ज्या आहेत त्या दोन भागांमध्ये कट करून घेतल्या आणि न्यूजपेपर सुद्धा कट करून घेतले। तुम्ही विदाउट सीझर्स सुद्धा अशा प्रकारे न्यूजपेपर कट करू शकता। आणि आपण आता हे न्यूजपेपर पाइप्स किंवा याला न्यूजपेपर स्टिक्स असंही म्हणतो, तर पेन्सिलचा वापर करून अशा आपण या स्टिक्स तयार करून घेणार आहोत। ते झाल्यानंतर ज्या आपण बॉटल्स कट करून घेतलेल्या आहेत तर त्याला बॉर्डरला मी अशा पद्धतीने या स्टिक्स पेस्ट करणार आहे। जसा बाटलीचा शेप आहे तशी ही स्टिक आपण फिरवायची आहे। दुसऱ्या वेळेस मी थोडासा तोच पाईप वेगळ्या पद्धतीने फिरवलेला आहे आणि त्याच्यातनं एक वेगळं असं डिझाइन तयार झालेलं आहे। असं मी दोन्हीही प्लांटर्सना करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता न्यूजपेपरनीच आपण एक छोट्या प्रकारचं एक फूल तयार करणार आहोत आणि अतिशय सोपी पद्धत आहे। असाच एक पुन्हा एकदा न्यूजपेपर पाईप तयार करून घ्यायचा आणि तो प्रेस करून घ्यायचा आणि मी दाखवते त्याप्रमाणे हा पाईप रोल करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी एकूण 4 ही छोटी फुलं तयार केलेली आहेत। पहिल्या 2 प्लांटर्सना मी वरच्या साईडला मी मध्येही पेस्ट करते आणि उरलेल्या दोन्ही प्लांटर्सना मी बरोबर मधल्या बाजूला मी पेस्ट करते। आता ह्याच्यानंतर बरेचदा असं होतं की वेगवेगळे ॲक्रेलिक कलर्स जे असतात तर ते आपल्याकडे असतीलच असं नाही। तर अशा वेळेस काय करायचं, तर अतिशय सोपी पद्धत आहे। न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या कलर्सचे असे पॅच आलेले असतात, तर फक्त एक कुठला तरी कलर निवडायचा आणि त्या कलर्सचे सगळे कटआउट्स करून घ्यायचे। इकडे मी रेड कलर निवडलेला आहे, त्यामुळे रेड कलरच्या सगळ्या शेड्स मी कट करून घेतल्या आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेणार आहे। आणि जसं आपण कोलाज करतो तर त्या पद्धतीने रेड कलर वापरून मी या प्लांटर्सना मी पेस्ट करणार आहे। म्हणजे जर तुमच्याकडे ॲक्रेलिक कलर्स नसतील तर घरात या 2च गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे न्यूजपेपर आणि या जुन्या वॉटर बॉटल्स, आणि तुम्हाला तुमचा वीकेंड खूप छान असा क्रिएटिव्ह पद्धतीने स्पेंड करायचा असेल तर तुम्ही अतिशय बेसिक घरातल्या गोष्टी वापरून हा खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह DIY तयार करू शकता। व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे एकावर एक असे हे रेड पॅचेस लावून घेऊन खूप छान पद्धतीने असे आपले हे 2 प्लांटर्स तयार झालेले आहेत। आणि आता मी इकडे वॉर्निश लावून घेते। वॉर्निश सुद्धा लोकल मार्केटमध्ये मिळतं। वॉर्निश आपण का लावतोय, कारण की आपण कुठलाही प्रकारचा या न्यूजपेपरला पेंट देत नाही आहोत, त्यामुळे हा न्यूजपेपर जास्त काळ टिकावा म्हणून आपण ह्याला वॉर्निश लावतोय। तुम्ही नाही लावलं तरी बंद जागेत हा DIY तुम्ही ठेवलात शोकेसमध्ये वगैरे तर तो अतिशय छान राहू शकतो। आणि ज्यांच्याकडे ॲक्रेलिक कलर्स आहेत त्यांच्यासाठी मी एक कलर एक्झाम्पल सुद्धा देते। इकडे मी स्पंज वापरून कलर करते। अशा पद्धतीचे DIYs जेव्हा आपण स्पंज वापरतो जास्त एरियामध्ये कलर नीट लागतो आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा आपोआपच तयार होतं। इकडे मी पुन्हा एकदा ॲक्रेलिक कलर्सच वापरते। रेड, ग्रीन आणि येलो ॲक्रेलिक कलर्स वापरलेले आहेत। आणि जेव्हा आपल्याकडे कलर्स असतात तेव्हा आपण वेगवेगळं कॉम्बिनेशन वापरून कुठलाही DIY आपण छान सजवू शकतो। पण ज्यांच्याकडे कलर्स नाही आहेत त्यांनी आधीची जी मी पद्धत दाखवली ती पद्धत वापरून देखील खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह असा DIY तुम्ही तयार करू शकता। रेडवरती मी थोडेसे डॉट्स काढलेत व्हाईटनी, त्याच्यानंतर खाली ब्लॅक कलर दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले DIY प्लांटर्स तयार झालेले आहेत। तुम्ही दोन्ही पद्धत वापरून DIY प्लांटर्स तयार करू शकता। मी व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे की आपल्या घरात न्यूजपेपर आणि जुन्या बाटल्या या असतातच, त्यामुळे आपल्या घरात ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या गोष्टी वापरूनच खूप छान असा DIY आपण तयार करू शकतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।